तर आधीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे जे मंत्री होते त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय जो आहे तो आता घेतला जाणार आहे। आणि याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती देताना दिलेला आहे। तर जुन्या सर्वच मंत्र्यांना सरसकट मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार नाही असे स्पष्ट संकेतच यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। याशिवाय राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच केला जाईल अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे। पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही। त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ। आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। तर आपण बघतोय जुन्या मंत्र्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, त्यांचं सर्व काम बघितलं जाणार आहे आणि त्यानंतरच मंत्रिमंडळामध्ये जुन्या मंत्र्यांना स्थान द्यायचं की नाही या संदर्भातला निर्णय घेतला जाणार अशी माहिती स्वतः फडणवीसांनी दिली आहे।